सामना मात्र ऑन होतोय. गोलंदाज येतोय संतोष. चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सुरुवात केली जाते संतोष या गोलंदाजाकडून. ते मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक अवंतर धावफलक एका धाव्याने खातं उघडलं जाते ते केलवली संघाचं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता पुनश्च एकदा पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या येणे गरजेचं आहे ते मात्र केलवली संघाचं. परंतु इथे काय आपण पाहतोय, बॉलर टू विकेट किपर असेच सामना पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा पंचांकडे लावले अपील केली गेली परंतु इथे तटस्थ उभे पंच. एक निर्धाव चेंडूची सांगता होते पुनश्च एकदा. पुनश्च एकदा बॅक टू बॅक. मला वाटतं हा चौथा चेंडू शॉट येतोय. मात्र चेंडू वाईट फेकला होता. तिथे कुठेतरी एक खातं उघडलं गेलं होतं अवंतर धाव्याने आणि तिथून मात्र कमबॅक करून दिलंय. चांगलं गोलंदाजी पाहायला मिळतंय. अजूनही बॅटचा आणि चेंडूचा मात्र संपर्क होत नाही परंतु इथे वाईट नक्कीच येतोय. वाईटच्या स्वरूपामध्ये धाव पुनश्च एकदा मिळते. धावफलक दोन अंकावरती जाऊन सरसावल. कारण आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणे गरजेचे हव्या होत्या परंतु इथे कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मात्र संतोष या गोलंदाजाकडून. हा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये पुनश्च एकदा हुकलाय फटका. निर्धाव चेंडूची सांगता होते. आता या षटकामधला शेवटचा चेंडू शिल्लक असावा. अजूनही चेंडूचा आणि बॅटचा मात्र संपर्क होऊ शकला नाहीये. फक्त अवंतर धाव्याने खातं उघडलं गेलंय 2 धावे धावफलकावरती. पुनश्च एकदा वाईटचा इशारा येतोय पंचांचा. एक अवंतर धावफलक 3 अंकावरती जाऊन पोहोचलंय. पॉवर प्लेचं षटक आपण असं पाहतोय मित्रांनो. सामना मात्र गोलंदाज आणि किपर या दोघांमध्येच पाहायला मिळतंय. चेंडू इथे मात्र एज लागली होती बॅटची परंतु जीवदान मिळालं. पंचांचा इशारा येतोय. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावफलक आपण पाहिलं तर अवंतर धावेने म्हणतात 3 धावा.
पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेलाय परंतु नकार दिला. एका धाव्यावर समाधान मानावं लागतंय. एका धावेने भर पडते. धावफलक 27 या अंकावरती. मला वाटतं 2 धावा पंच 2 धावा 2 धावा 2 धावेने भर पडते. धावफलक जाऊन पोहोचेल 28. फटका. चेंडू जाणार का? परंतु बॅकअप दिला तिकडे क्षेत्ररक्षकाने आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून गेलेला होता चेंडू. तिथंच सीमारेषे पलीकडे गेला असता परंतु इथे पुन्हा एकदा 2 धावा धावफलक जाऊन पोहोचले. ते 30 या अंकावरती. उर्वरित काही चेंडू शिल्लक. या षटकामधलं शेवटचं षटक. एखादा चौकार षटकार येणे महत्त्वाचं असेल ते केलवली संघासाठी परंतु काय होणार? इथे मात्र येतोय षटकार. जसंच्या तसं उत्तर दिलंय मात्र या फलंदाज सुनीलने. काय 36 या अंकावरती आपण प्रथम सत्र पाहतोय केलवली वर्सेस कले या 2 संघामध्ये. प्रथम नाणेफेकी जिंकून केलवली संघाने मात्र फलंदाजीसाठी निर्णय घेतला आणि या सत्रामधला शेवटचा चेंडू ते मात्र बाद आणि पंचांचा इशारा येतोय. चौथं षटक समाप्तीनंतर धावफलक अवघ्या 36 या अंकावरती आणि निश्चितच आमचे प्रमुख पाहुणे उर्फ दादा पवार यांचं या ठिकाणी आपले रामदास पवार स्वतः आयोजक आणि सर्व टीम यांच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहेत. चला टॉर्च बॉक्स जरा खाली करा. एन पवार साहेब यांचं या ठिकाणी शाल व पुष्प गुच्छ देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आणि निश्चितच दुसऱ्या सत्रामध्ये त्यांचा आवाज ऐकायला मिळेल याच्यात काही शंका नाहीये. आपल्या आदिवासी भाषेत सुद्धा चांगली अशी कॉमेंट्री करतायत ते. 4-5 दिवसामध्ये निश्चित आम्हाला ऐकायला मिळेल याच्यात शंका नाहीये. मी विनंती करतो आमचे दादा पवार यांना की याच्या पुढील समालोचन आपण करायचंय. धन्यवाद आदरणीय लक्ष्मण पालकर साहेब, माझे सामाजिक आणि क्रिकेट क्षेत्रातील जुने जाणते मित्र. आपण सुरेख आवाज ऐकला त्यांच्या माध्यमातून. दरम्यान या आयोजनाचं कौतुक करेन फौजी चषक रामदास पवार आणि श्री गणेश क्रिकेट संघ मोहिली आयोजित या फौजी चषकाच्या प्रथम दिवसामध्ये आपलं सर्वांचं मी धनंजय उर्फ DN पवार स्वागत करतो. पाहिलं आपण तर अतिशय डोळ्यांचं पारणं फेडणारं हे आयोजन आपल्याला इथे दिसतंय. पहिल्याच दिवसामध्ये आपल्याला इथे समोर बाईक दिसत आहेत, त्यानंतर ट्रॉफीज पाहतोय, अतिशय नेत्रदीपक अशा ट्रॉफीज. त्यानंतर सर्व व्हॉलेंटियर्स जे आहेत. आजच्या दिवसातील तिसरा सामना असेल. छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेस मानवंदना करतोय आणि करतोय सामन्याला सुरुवात. आजच्या दिवसातील तिसरा सामना 37 धावा चेस करायच्या आहेत त्या कल्ले संघाला. अतिशय लांबवरून असा आलेला हा पनवेल तालुक्यातील कर्नाळा अभयारण्याच्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कल्लेवाडीतून आलेला हा संघ. सचिन याला बऱ्याच वेळा मी खेळताना पाहिलंय. अनुभवी खेळाडूंचा त्याला साथ असेल काही. निश्चितच 36 धावा जर आपण पाहिल्या तर त्यांच्यासाठी ह्या धावा फारशा नाहीत, परंतु पहिलं नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय यासाठी स्वीकारला जातोय कारण मला वाटतं धावा जर का
जास्त झाल्या ज्या संघाच्या, तर त्या संघाला पुढील फेरीमध्ये वाटचाल मिळणार आहे. त्यामुळे सर्व संघांचा होरा जो आहे तो नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारण्याचा. पहिले 2 विजयी संघ आहेत. मोहिली एक संघ जिंकलाय आणि आंबिवली हा मात्र कव्हरच्या डोक्यावरून मारलेला घणाघाती आणि सुरेख क्षेत्ररक्षण. सुरेख क्षेत्ररक्षण आहेत तिथे. मोहिली संघाचेच व्हॉलेंटियर्स आहेत. चांगल्या पद्धतीत अडवलेला आहे चेंडू. स्वतः व्हॉलेंटियर सांगतायत. आणि सचिन आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहे फलंदाज रोहित. सचिन एक मोठं नाव पनवेल विभागातील. पाहिलं आपण तर रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा हा खेळाडू खेळताना आपण पाहतोय. थोडासा बॅड पॅच मधून निश्चितच जातोय, परंतु एक का 3 ते 4 वर्षांपूर्वी या खेळाडूला गोलंदाजी करताना जेव्हा मी पाहिलं होतं, तेव्हा मला वाटत होतं की हा खेळाडू तेज तर्रार, सर्वोत्कृष्ट वेग असणारा, वेगावर स्वार होऊन असणारा हा गोलंदाजी करायचा. इथे थोडासा गोलंदाजीचा वेग झालाय कमी, परंतु वळतोय सामन्याकडे. फलंदाजी पुन्हा एकदा आड्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. दरम्यान माझे 40+ कर्जत तालुक्यामधील सहकारी आणि आवळसची आणबान शान अरुण वाघमारे यांचं इथे स्वागत झालंय. तमाम प्रेक्षकांना सांगू इच्छितो की भगवान बिरसा मुंडा वॉरियर्स कर्जत तालुका या नावाने आमचा संघ रजिस्टर्ड झालेला आहे 40+ साठी. 40+चे जे खेळाडू असतील, ज्यांना इच्छा असेल आमच्या संघामध्ये खेळण्याची, त्यांनी जरूर संपर्क साधायचा आहे. यावेळेला मोठा फटका झेल होणार आहे. पाहूया काय होतंय. यावेळेला झेल सोडतोय आणि झेल आणि मॅच सुद्धा आपल्या हातातून सुटणार का? कारण पाहिलं ना तर प्रदीप केलवली संघासाठी एक मोठं नाव. प्रदीपचा विचार केला ना तर हा खेळाडू अष्टपैलूची भूमिका जबरदस्त पद्धतीने पार पाडतोय. फलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर थोडासा अपयशी ठरताना दिसला आपल्याला अपयशी ठरताना दिसलाय, परंतु गोलंदाजी नेहमीच चांगली करतो. चांगली गोलंदाजी झाली होती. पुन्हा एकदा यावेळेला चेंडू चौकारपर्यंत जाणार नाही, परंतु 2 धाबा सहजरित्या मिळू शकतील. विचार केला ना तर इथे कल्ले संघाला जिंकायचंय, त्यामुळे फक्त 10 धावांची सरासरी त्यांना राखायची आहे आणि ती सरासरी योग्य पद्धतीत राखताना अद्यापपर्यंत तर ते दिसत आहे. 4-5 चेंडूंचा खेळ झालाय. त्या 5 चेंडू मागे धावफलकावर धाबा झाल्यात बिनबाद 9. माझे छोटे बंधू आणि भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असणारे रामदास सवार यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा. यावेळेला आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. षटकाची चांगली अशी समाप्ती आपण पाहतोय. केवळ 9 धाबा झाल्यात पॉवर प्लेच्या षटकामध्ये. बिनबाद 9. येणारे 18 चेंडू आणि अद्यापही 28 धाबांची गरज असेल. पाहिलं ना आपण तर या स्पर्धेच्या माध्यमातून मी तमाम भारतीय सैन्य दलातील सैनिकांना मानवंदना करू इच्छितो. त्यांच्या प्रती आपला आदरभाव व्यक्त करू इच्छितो. तुम्ही तिथे डोळ्यात तेल घालून 24 तास पहारा देत आहेत, त्यामुळे आम्ही तमाम भारतीय चैन की नींद ज्याला आपण म्हणतो, ते एक सुंदर पद्धतीने जगत आहोत. आमचं आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्यामुळे चालू आहे. त्यासाठी तमाम भारतीय सैनिकांना आणि तिन्ही भारतीय सैन्य दलाला या व्यासपीठाच्या माध्यमातून मी मानवंदना अर्पण करू इच्छितो. जय हिंद. येणारे 18 चेंडू आणि अद्यापही 28 धावांची गरज आहे. आव्हान तितकंसं कठीण नाही. थोडंसं कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळावं लागेल सचिनला. हा फुलटॉ चेंडू होता. काय करतोय, काय घडलंय. वारंवार आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. थोडंसं बॅड पॅच मधून निश्चितच जाताना पाहतोय मी सचिन याला. कारण आपण पाहिलं ना तर माझ्या बरोबरीने खेळलेला रमेश सारखा अनुभवी खेळाडूचा वरद हस्त या संघाला लाभलाय. त्यामुळे निश्चितच पाहिलं आपण तर महेंद्र सध्या दिसत नाहीत कामाच्या व्यापामुळे, परंतु हे सर्व माझ्या बरोबर खेळलेले खेळाडू आहेत. माझ्या सोबत त्यांनी क्रिकेट खेळलंय आणि अतिशय शांत संयमी असा संघ आपण पाहतोय. पंच यावेळेला काही इशारा देत नाही. एकच धाव. बॅटकट आहे. पायाला लागलाय. लेग बाईज
आणि स्कोररचं काम रामदास साहेब व्यवस्थित आपण लक्ष द्यायचं आहे, कारण आपण मॅन ऑफ द सिरीजला बाईक ठेवले आणि त्याचं जे नियोजन असेल ते आपण पहिल्यांदा सांगायचं. यावेळेला फटका पुन्हा फसलाय, चेंडू थांबणार नाही, जातोय बन पाऊन चौकार. तिन्ही चेंडू फुलटॉस होते, खराब होते. डीजे मास्टर तिथे असतील तर आपण तयार राहायचं आहे. मी सांगितल्यानंतर आपण तयारीत राहायचं आहे. तिन्ही चेंडू खराब होते. यांचं इथे आगमन झालंय. त्यांचा सुद्धा स्वागत समारंभ आयोजकांच्या वतीने निश्चितच पार पाडला जाणार आहे. हे षटक संपल्यानंतर सुरेश दादा यांना विनंती असेल की आपण समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला टॉस बॉक्स जवळ जायचं आहे. आणि 4 चेंडूंचा खेळ झालाय. खराब क्षेत्ररक्षण होतंय. 3 चेंडू खराब होते, त्याचा फायदा उचलता आला नाही. परंतु अजूनही येणारे 14 चेंडू धावांची गरज आहे, मात्र 20. पुन्हा एकदा वारंवार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, टायमिंग जुळत नाही. पाहिलं ना आपण तर शॉट सिलेक्शन चांगल्या पद्धतीने केलं जातंय, परंतु टायमिंग मध्ये अपयशी ठरतोय सचिन अद्यापर्यंत आणि रोहित सुद्धा. पाहिलं ना तर एका क्षणाला वाटत होते स्लॉट मध्ये असणारे चेंडू आहेत, परंतु त्या चेंडूला तितकासा समाचार घेता येत नाही फलंदाजाला. यावेळेला चांगला फटका, त्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात. आकाश कोणती चुकी करत नाही, चेंडू उचलतोय, फेकतोय. दरम्यान चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 2 षटकानंतर धाव फलकावर धाबा झाल्यात 20 धाबा. दोन षटकानंतर धावफलकावर धाबा झालात 20. 12 चेंडू आणि 17 धाबांची गरज. टॉस बॉक्स कव्हर केलाय कॅमेरामॅननी. निश्चितच क्रिकेटवर निस्सीम प्रेम करणारे आमचे दादासाहेब सुरेश यांचे इथे स्वागत समारंभ होतोय. आणि जे कोणी पंचक्रोशीतील जुने जाणते खेळाडू असतील, आदरणीय व्यक्ती असतील, राजकीय सामाजिक क्षेत्रातील कोणी व्यक्ती असेल, त्यांचा निश्चितच सामाजिक कार्यकर्त्यांनी या व्यासपीठावर त्वरित यायचं आहे. कारण आपण विचार केला ना तर मोहिली येथील आयोजन आपण गौरकामत येथील सुंदर मैदानामध्ये आयोजित करण्याचा मानस केलाय. आणि निश्चितच आपण पाहतोय उजव्या बाजूला आपल्याला मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक दिसते. आणि त्याचं जे कॅल्क्युलेशन असेल ते आयोजकांना विचारून आजच्या पहिल्याच दिवसामध्ये आपल्यापर्यंत निश्चितच पोहोचवलं जाईल की कुठपर्यंत धाबा आणि कुठपर्यंत विकेट्स काउंट होणार आहेत. त्यामुळे ते आयोजकांसोबत बोलून आपल्याला कळवलं जाईल. येणारे 12 चेंडू आणि 17 धाबांची गरज. कारण आपण जर पाहिलं तर वरने येथे क्वालिफायर सामन्यापर्यंतच कॅल्क्युलेशन निर्माण केलं गेलं होतं, जे की एक अतिशय सुरेख सर्व पात्र संघांसाठी चांगल्या पद्धतीचं ते नियोजन होतं. कारण जर का एखादा संघ जिंकला तर त्याला अतिरिक्त 2 सामने मिळतात, त्यामुळे त्याच्यासाठी जास्त संधी निर्माण होते. तर रामदास साहेब आणि आयोजकांना विनंती असेल की आपण जे कॅल्क्युलेशन ठरवलं असेल ते आपण सांगायचं आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी क्वालिफायर सामन्यापर्यंतच आपण ग्राह्य धरणार आहोत की पूर्ण फायनल पर्यंत खेळाडूसाठी ते ग्राह्य धरलं जाईल, हे आपण पोचवायचं आहे. जेणेकरून आजचा पहिला दिवस आहे, नंतर कोणताही गोंधळ नको आपल्याला आयोजनात. यावेळेला चांगला फटका, झेल होणार का? सुनील वाऱ्याच्या वेगाने जातोय, परंतु झेल पर्यंत पोहोचत नाही. वारंवार मोठे फटके खेळतायत, परंतु यश फारसं मिळत नाही. चेंडू केवळ उंची घेतोय, अंतर काही पार केलं जात नाही. पुन्हा 2 धावा वाढतायत. येणारे 11 चेंडू 15 धावांची गरज. तर साळोख सागर पवार यांचा संघ आपला कॅप्टन पाठवायचा आहे नर्सरीवाडी. दोन्ही कर्जत तालुका आणि खालापूर तालुक्याची भिडंत आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा आडव्या बॅटनी खेळलेला फटका. यावेळेला धावा होणार का? फेकी खराब एंडकडे. आपण पाहिलं ना दोन्ही फलंदाज अक्षरशः व्यापलेले आहेत धावून धावून, परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न काही होतोय त्यामध्ये अयशस्वी ठरतायत. आणि या 2 धावेने पुन्हा धावफलक जाऊन पोहोचतोय 24 धावा. 10 चेंडू 13ची गरज.
पुन्हा एकदा पाहिलं ना आपण तर दोन्ही फलंदाज कारण एखादा मोठा हिट आला ना तर थोडस फलंदाजाला किमान एखाद 1-2 मिनिटं तरी थोडासा रेस्ट मिळतो. परंतु इथे धावा ह्या केवळ धावून आल्यात. एक चौकार मात्र आलाय. त्यानंतर सर्व धावा धावून आल्यात. पुन्हा हा चांगला फटका. त्या दिशेला आपण पाहिलं तर प्रोटेक्शन आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अक्षरशः दोन्हीही आता होईल बाद. काही गरज नव्हती कारण विचार केला ना तर धावा येतायत आपल्यासाठी. थोडंसं कॅल्क्युलेटेड क्रिकेट चालू आहे. सचिन याच्या माध्यमातून प्रयत्न केला जातोय. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते परंतु त्यामध्ये अपयशी ठरतायत. कव्हर करायचा आहे टॉस बॉक्स. 1 मिनिट. आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होतोय अरुण वाघमारे साहेबांच्या हस्ते. रोहित आउट झालाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय नर्सरीवाडी संघाने. फलंदाजी स्वीकारले. पुन्हा एकदा झेल. पुन्हा झेल सोडलाय. पुन्हा 2 धाबा येतील. वारंवार 2 धाबा दिल्या जात आहेत. गुरु गेलाय फलंदाजीसाठी. आपण ओरडू नका. आपल्याला पॅनलाइज केलं जाऊ शकतं. पाहिलं तर गुरु गेलाय 3ऱ्या क्रमांकावर. या षटकामध्ये सुद्धा तब्बल 8 धावा आल्यात. अद्यापही 9 धाबांची गरज आहे. 8 चेंडू आणि 9 धाबांची गरज. गुरु गेला एक नवीन दमाचा फलंदाज. त्याच्यासाठी शेवटचा चेंडू आहे. 7 चेंडू आणि 9 धाबांची गरज. 7 चेंडू 9 धाबांची गरज. आणि नाणेफेक करण्याच्या अगोदरच आपण आयोजकांकडे आपली फी द्यायची आहे. पुन्हा एकदा चांगला फटका. आहेत 2 मिनिटं आपल्याकडे आहे. आपल्याला बाउंड्री लाईन चेक करता येत असेल ना बाउंड्री तर ती सुद्धा टेक्निशियननी चेक करायची आहे. 2 धावा तर घ्यायच्या आहेत. सांगतील लगेच आपल्याला. सध्याच्या क्षणाला तरी व्हॉलेंटियर्स कडून सांगितलं जात आहे की चौकार नाही परंतु टेक्निशियन आपल्याला सांगतील अंतिम निर्णय. बाउंड्री आहे की 2 धाबा. यस इट इज अ सेफ. लाईनवर पाय होता परंतु चेंडूला टच करण्याच्या अगोदर तो पाय होता. जेव्हा हवेमध्ये त्यांनी उडी घेतले तेव्हा चेंडू आतमध्ये ढकलला गेलाय. इट इज अ 2 रन्स. ह्या 2 धाबा आहेत. येणारे 6 चेंडू 7 धाबांची गरज. सामना आहे म्हणजे कल्ले संघाच्या बाजूनेच आहे असं मी तरी सध्या तरी म्हणेन. कारण पाहिलं ना आपण तर मोठे फटके आले नाहीत त्यामुळे अन्यथा हा सामना कदाचित संपू शकला असता. पुढील सामना आपण पाहतोय साळोख बनाम नर्सरीवाडी. नर्सरीवाडी संघाने क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय साळोख संघाला. 6 चेंडू 7 धाबांची गरज. मला वाटतं प्रदीप आणि संतोष यावर विचार करतील. त्यांच्याकडे गोलंदाज आहेत जे चांगली गोलंदाजी करतात. आय थिंक सुनील टाकेल 4थं षटक. सुनील सुद्धा पाहिलं ना आपण तर छोटीशी मूर्ती जरी दिसत असेल ना परंतु या खेळाडूने आपल्या संघासाठी सामने खूपसे फिरवलेले आहेत आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या माध्यमातून. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे.
निर्धाव चेंडू, येणारे 5 चेंडू 7ची गरज, कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा नियम आहे. आणि खराब क्षेत्ररक्षण, 3 चेंडू आणि 4 चेंडू आणि 3 धावांची गरज.